नमस्कार मित्र. काल मी माझं मनोगत व्यक्त केलेलं आहे. ज्या पुस्तकांचं मी अभिवाचन करणार आहे ती ही पुस्तकं आहेत. हे महाकवी कालिदासादी वाङ्मय म्हणून हे एक पुस्तक आहे आणि दुसरं जे पुस्तक आहे हे तुषारहार धवला म्हणून हे पुस्तक आहे. बाकी पार्श्वभूमी मी तुम्हाला काल सांगितलेली आहे. तर हा पहिला भाग जो आहे तो पहिला भाग आता मी आपल्यासमोर त्याचं अभिवाचन करतो आहे. तर महाकवी कालिदास प्रतिष्ठान ही संस्था स्थापन झाली तर त्या संस्थेबद्दल एक दोन शब्द मी पहिल्यांदा बोलतो आहे. त्याच्या उपक्रमाबद्दल बोलतो आहे. ते असं आहे की महाकवी कालिदास प्रतिष्ठानची स्थापना ही धायरी पुणे येथील काही साहित्यिक, कवी, कलाकार, वाचक यांच्या समन्वयी विचारातून झालेली आहे. धायरी परिसरीला साहित्यिक वारसा आहे आणि ही स्थापना ज्यावेळेला झाली तेव्हा ख्यातनाम साहित्यिक गुरुवर्य कैलासवासी द भी कुलकर्णी की जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 84व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, ते ज्येष्ठ समीक्षक होते. त्यांनी महाकवी कालिदास वाङ्मयावरती PhD केलेली होती. त्यानंतर ज्येष्ठ शिक्षणतज्ञ साहित्यिक गुरुवर्य डॉक्टर न. जोशी सर, ज्येष्ठ नाट्य समीक्षक विभा देशपांडे, तसेच सप्तर्षी ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व साहित्यप्रेमी आणि संघाचे विद्यमान सभासद, या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, माननीय काकासाहेब चव्हाण, माननीय प्राचार्य सुधाकरराव जाधवर, कैलासवासी दादासाहेब मनोरे, विकास नाना दांगट पाटील, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, कैलासवासी सावित्रीबाई लायगुडे की ज्यांना धायरीमध्ये बहिणाबाई असं संबोधलं होतं. त्यांचे मिस्टर वसंतराव लायगुडे, बाळासाहेब नवले अशा अनेकांच्या सहकार्यातून ही महाकवी कालिदास साहित्य प्रतिष्ठान ही संस्था सुरू झाली. आणि सर्वांमध्ये मग संस्थापक अध्यक्ष म्हणून मी स्वतः पत्रकार, साहित्यिक, संपादक, कवी, लेखक, संत, चित्रकार, व्याख्याता म्हणून या संस्थेची धुरा आजपर्यंत सर्वांच्या सहकार्याने मी आज सांभाळतो आहे. या संस्थेच्या स्थापनापासून आषाढस्य प्रथम दिवसे या दिवशी कालिदास जयंती नेहमीप्रमाणे साजरी केली जाते. आजपर्यंतच्या कालावधीत साहित्य क्षेत्रामधील ज्येष्ठ अशा अनेक दिग्गज मान्यवरांची या संस्थेच्या कार्यक्रमात उपस्थिती लाभलेली आहे. त्यामध्ये कैलासवासी डॉक्टर द भी कुलकर्णी आहेतच, कैलासवासी आनंद यादव आहेत, कैलासवासी श्री दीक्षित आहेत, कैलासवासी विभा देशपांडे आहेत, माननीय प्राचार्य नवलगुणकर साहेब आहेत, डॉक्टर सदानंद मोरे आहेत, रामचंद्र देखणे आहेत, डॉक्टर अशोक कामत सर आहेत, त्यानंतर महेंद्र पतोडिया म्हणून आहेत, त्यानंतर हिंदीचे गाढे अभ्यासक आणि हिंदी अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर दामोदर खडसे आहेत, आमचे शालेय मित्र प्राचार्य श्याम भुरके आहेत आणि डॉक्टर न. जोशी सर, या सर्वांचेच या संस्थेला अत्यंत मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. दरवर्षी या महाकवी कालिदास जयंतीनिमित्त आम्ही सत्कार मूर्तींना संस्थेतर्फे पुणेरी पगडी प्रदान करण्याचा आमचा प्रघात आहे आणि ती आजपर्यंत आम्ही केलेली आहे. तसेच या कार्यक्रमात नवोदित कवी, लेखक, कलाकार यांना आम्ही महाकवी कालिदास पुरस्कार आणि महाकवी कालिदास लक्षवेधी पुरस्कार की जो आम्ही दभीने आम्हाला सुचवला तो आम्ही देत आहोत. आजपर्यंत अनेकांना आम्ही तो दिलेला आहे. डॉक्टर द भी कुलकर्णी तसेच न. जोशी सर यांनी यांच्या मौलिक सूचनेनुसार दरवर्षी किमान एक तरी पुस्तक प्रकाशित करावं अशी त्यांनी त्यांची आग्रह भूमिका आमच्यापुढे मांडलेली होती आणि ते आम्ही शिरसावंदे मानून आजपर्यंत आम्ही सुमारे 57 पुस्तकं नवोदित कवींची आम्ही प्रकाशित केलेली आहे. त्यातलाच हा एक भाग की
महाकवी कालिदास आणि तुषारहार दौला ही दोन्ही पुस्तकं कालिदास जयंती दिवशी स्थापन झालेली आहेत. आणि गेल्या 3 वर्षापूर्वी महाकवी कालिदास आषाढस्य प्रथम दिवशी या दिवशी आम्ही महाराष्ट्रातून किंबहुना आउट ऑफ महाराष्ट्रसुद्धा आम्ही काही कालिदासावरती निबंध मागवले होते. ती निबंध स्पर्धा आम्ही घेतली होती. त्यातील काही निवडक निबंध देखील या माझ्या महाकवी कालिदास या पुस्तकामध्ये त्याचा मी समावेश केलेला आहे. आणि आज महाकवी कालिदास जयंतीचे औचित्य साधून ही जी पुस्तकं माझी प्रकाशित झालेली आहेत 2, ह्या पुस्तकाचं अभिवाचन मी करायचं ठरवलं आहे. काल त्या बाबतीत मी बोललोच आहे. या आमच्या उपक्रमाला, या पुस्तकाला संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर महेंद्र ठाकूरदास सर यांची प्रस्तावना आहे. आणि तसेच ज्येष्ठ कवी माननीय चंगो भालेराव सर, हेर्लेकर सर, हिरेमठ सर, कल्पनाताई गोडबोले या सगळ्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. संस्था चालू करताना खूप जागरूकता ठेवावी लागते. परस्पर संबंध हे नित्याने जपावे लागतात. ते जपण्याचं काम आम्ही आजपर्यंत करत आलो, यापुढेही आम्ही करत राहू. या संस्थेची शाखा मुंबईमध्ये म्हणजे मुंबई प्रदेश आणि ठाण्यामध्ये आता सुरू झालेलं आहे. तिथेही आमचा साहित्य उपक्रम सातत्याने चालू असतो. या पुस्तकाचं माझं स्वगत आहे. ते स्वगत असं आहे की लेखन हे अभिजात मुक्त स्वातंत्र्य आहे. लेखन हे अभिजात मुक्त स्वातंत्र्य आहे. फक्त त्या लेखनाला सुसंस्कृत संस्कारांची प्रबोधात्मक सुंदर अशी झालर असावी की जे लिखाण वास्तववादी आणि वाचनीय असेल. सामाजिकतेचे त्या लिखाणाला भान असेल की ज्यातून सामाजिक नीतिमूल्य, सामाजिक कर्तव्य यांची जाणीव प्रकर्षाने समाजाला घडेल, होईल. मनोरंजनात्मक, विनोदात्मक असे सर्व प्रकारचे लिखाणही असावं. फक्त त्याला नैतिकतेचं बंधन असणं फार गरजेचं आहे. आणि बिभत्स लेखन असू नये हे दंडक आपण पाळणं फार गरजेचं आहे साहित्यिकांनी. लेखनाची शुद्धता, व्याकरणादी अभ्यासक शास्त्रीय निकष जरूर पाळावेत. त्याच्याबद्दल दुमत काहीच नाही आहे. पण ते अगदी कटाक्षी आग्रही असलेच पाहिजेत असा लिखित नियम नाही आहे. सर्व लेखन विचार साहित्यातील मौलिक ज्या गोष्टी आहेत त्याला कुठल्याही भाषेचं बंधन नाही आहे. कारण साहित्य हे वैश्विक आहे. प्रत्येक भाषेमध्ये साहित्य लिहिलं जात आहे. सर्व लेखन हे साहित्यातील मौलिक विचारांचे प्रकटीकरण, सादरीकरण यातील वास्तविक वैचारिकता हा मूळ गाभा असतो. शब्दांना शब्द जोडून केवळ शब्द लिहिणे किंवा लिहित राहणे म्हणजे साहित्य नव्हे. अभ्यासक, आश्वासक, आदर्शवत असं लिहिणं ही एक तपश्चर्या आहे. लेखनात विविधता आहे. प्रत्येक लेखक किंवा कवी यांचा एक स्वतंत्र विशिष्ट असा बाज आहे, घाट आहे. तो किती समृद्ध आहे याचा विचार करून किंवा वाचन करून, चिंतन करून किंवा मनन करून त्याचा दर्जा समजतो. प्रत्येकाची लेखनशैली ही प्रतिभावंत असतेच. कारण ते संवेदना, मानवी संवेदना शब्दाक्षरामध्ये जेव्हा गुंफल्या जातात तेव्हा साहित्य निर्माण होतं. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे, ही वास्तव आहे. ही सोपी व्याख्या आहे साहित्याची. ती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. तसं पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती ही साहित्यिक असते ही मी नेहमीच म्हणतो. माझ्या प्रत्येक व्याख्यानामध्ये हा एक मी मुद्दा मांडतो की प्रत्येक व्यक्ती लिहित असते, बरोबर. फक्त त्याला व्यक्त होणं फार गरजेचं असतं. काय आहे की प्रत्येकाचं जीवन एक स्वतंत्र कादंबरी आहे, कथा आहे, कविता आहे. फक्त मुक्तपणे व्यक्त होण्याची गरज असते. ज्याला जमतं ना ते लिहितात. हे सत्य. जीवनात जगताना सहवासात वाट्याला आलेले अनुभव, दृष्टांत आपल्याला जेव्हा अंतर्मुख करतात, सुखदुःख संवेदना जेव्हा आपल्याला अंतर्मुख करतात, आपली विचारशक्ती जागृत करतात, ते भावविचार जेव्हा आपण शब्दरूपाने कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने, कुणी कथेच्या, कुणी कवितेच्या, कुणी गीतांच्या, कधी कादंबरीच्या अशा माध्यमातून व्यक्त करतो, लिहितो, त्यातूनच साहित्य निर्मिती होत असते. घन आशय सर्वार्थाने अल्पमर्यादित स्वरूपात व्यक्त करणे म्हणजे कविता किंवा गीत. घन म्हणजे मोठा आशय सर्वार्थाने अल्पमर्यादित स्वरूपात व्यक्त करणं म्हणजे कविता किंवा गीत असते. तर छोटा सूक्ष्म म्हणजे मोठा आशय हा विस्तृत परिधी
छोटा सूक्ष्म म्हणजे अगदी लहानात लहान जो आशय आहे तो आशय अत्यंत विस्तृत पद्धतीने मांडणं ही कथा, कादंबरी, साहित्य असे अन्य साहित्याचे प्रकार आहेत, सर्व विस्तृत प्रकार आहेत. शब्द, मनभाव, सूर, ताल यांचे थवे जीवनामध्ये सातत्याने श्रावणी घनमेघासारखे येत असतात. हे शांताबाईंचं वाक्य आहे बरं. शांताबाई माझ्या गुरु आहेत. त्या म्हणल्या, अरे शब्द, मनभाव, सूर, ताल यांचे थवे जीवनात सातत्याने श्रावणी घनमेघासारखे येत असतात, बरसत असतात, अगदी टपटप गारांच्या वादळा पावसासारखे. त्याच शब्द, मनभाव, कल्लोळांच्या स्फटिका कवी लेखकांनी अधिकतेने क्षणाचाही विलंब न लावता वेचायला हव्यात आणि त्याचा आनंद आस्वाद स्वतःही घ्यायला हवे आणि इतरांनाही द्यायला हवे. आपण लिहित राहावे. शब्दांच्या वरती कधी अन्याय करू नये. शब्दांच्या वरती कधी अन्याय करू नये. ही शब्दभावनांची गंगोत्री आहे. तिच्यात प्रसन्नतेनं डुंबलं पाहिजे. मग अंतर्मन जीवनाच्या चिदानंदात तन्मयतेने कृतार्थ झाल्याची जाणीव होते. हे मात्र खरं. प्रत्येक कवी आणि लेखकाच्या बाबतीत हेच घडत असतं. आणि साहित्याचा जन्म होत असतो. जाणकारांनी, प्रस्थापितांनी, नवोदितांना कधी कवी न लेखता त्यांना सदैव मार्गदर्शन केलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचे स्वार्थी राजकारण न करता एक छोटीशी अपेक्षा ही आपण ठेवतोय आणि महाकवी कालिदास प्रतिष्ठान हे काम करत आहे, याचा मला आनंद आहे. वाचकांनो, साहित्यकाचे अंतर्मन हे जाणून घ्यावे लागते. एका वाचनात किंवा एका श्रवणात अंतर्मन हे वाचकापर्यंत पोचते असे नाही, हे वास्तव आहे. बघा ना, कधी कधी आपल्याला बासी मर्ढेकर, चित्रेस किंवा कवी गिरीशसुद्धा यांचे साहित्य वाचकांना अगदी गूढ किंवा दुर्बोध का वाटते, हा फार मोठा प्रश्न आहे. पण केशवसूत यांनी म्हणल्याप्रमाणे साहित्य काव्यलेखन ही आकाशाची वीज असते. तर गोविंदाग्रजांनी म्हणल्याप्रमाणे अशी वीज ज्या झाडावर पडते ते झाड हसत हसत मरण स्वीकारते. हे माझं स्वगत मी या महाकवी कालिदासादी वाङ्मयामध्ये